नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माझं सोल्ले गाव. तर माझं गाव या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करू. तर आता मी आहे आपल्या स्टेशनच्या इथे. गावातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. लहानपणापासूनच ट्रेनने खूप प्रवास केला आहे मी, त्यामुळे खूप साऱ्या आठवणी आहेत तिथल्या. तुम्ही इथून कधी प्रवास केला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथेच आपली गाडी पार्क केलेली असते. इको 7 सीटर भाड्याला लावलेली असते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती नंबर आहे. ही जी एस टी आहे ना, राजापूरवरून आली आणि पाचलला चालली आहे आता ती. तर स्टेशनच्या या रोडने पुढे या साईडला फणसवाडीमध्ये चाललो आहे आपण. तर चला जाऊया. तर हा रस्ता इकडे प्लॅटफॉर्मच्या इकडे गेला आहे आणि इकडून आपल्याला वरती जायचं आहे. गावात कौल किंवा पत्राचे छप्पर असलेली चिऱ्याचे घरं आहेत. तर आता आपण माळवडीमध्ये चाललोय. तर मागे हा झरा आहे. गणपती विसर्जन करतात इथे आणि हे पाणी आहे ना या छोट्याशा वाळीने खाली जातं.
इकडे विहीर आहे, इकडे वार्षिक पूजा देखील होते. आता मी शृंगारवाडीमध्ये आले. या साईडला विहीर आहे आणि समोरचा नजारा दाखवते मी तुम्हाला. खूप छान वाटतंय. तर या साईडला हा निम्मा शेतमाळा दिसतो इकडून आणि इकडे देखील आहे. वाडीमध्ये असे पाखाडीचे रस्ते बघायला मिळतात, चिराचे पाखाडे. तर आता आपण टेमवाडीमध्ये पोचलोय आणि इकडून खाली गेल्यावरती सगळी घरं आहेत. रस्त्याने खाली आल्यावरती कोकणातील गावातलं माझं छोटंसं घर आहे. इथं ह्या बलाट भरून ठेवलं ना, हा वाडा आहे आणि इकडे ही लाकडं आहेत. ही खोप आहे लाकडांची. पावसाआधी अशी लाकडं भरून ठेवली जातात पावसासाठी. तर ही पण लाकडाची खोप इकडं आहे. तर आता आपण मधलीवाडीमध्ये आहोत. मधलीवाडी पूर्ण गावाच्या एकदम मध्यभागी आहे आणि पुढे आता आपण शाळेच्या तिकडे जातोय. तर ही आहे माझ्या गावची इयत्ता 1ली ते 7वीपर्यंतची प्राथमिक शाळा. शाळा म्हणजे दुसरं मंदिरच. या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. आमच्या वेळी पूर्ण शाळा भरलेली असायची. आत्ता मोजकेच विद्यार्थी आहेत, खूप कमी आहेत आता. शाळेच्या बाजूलाच इकडे गावची ग्रामदेवता आई महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिमगा, नवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, अखंड हरिनाम सप्ताह असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. आता मी आले शिंदेवाडीमध्ये. इकडे सगळे शिंदेवाडीतली घरं आहेत. तर खूप दिवसांनी मी इकडे आले, त्यामुळे बारीक सारीक रस्ते माहीत नाहीत मला. कधी आले की रस्त्यानेच येते ना गाडीने, त्यामुळं शोधत शोधत जाऊया आता पुढे. बघू इकडे वाट आहे का. इकडे वाट आहे का इकडे ब्राह्मणवाडी जाण्याची? हो आहे ना, म्हणजे झाडं नाहीत ना जास्त वाटेवर. ओके. तर आता आपण इकडे वरती आहेत शिंदेवाडीतली घरं आणि आपल्याला इथून ब्राह्मणवाडीत जायचं आहे या वाटेने छोट्याशा. तर अशा ह्या गावाकडल्या पायवाटा आहेत. पुढे व्हाळ पण आहे पाण्याचा. तुम्हाला आवाज येत असेल, दाखवते तुम्हाला. पावसामुळे पूर्ण झाडी वाढल्यात, पूर्ण वाटेवर आल्यात. या साईडला हे झाडं पण पडलीत खाली. त्या साईडनं जाऊ आपण. आत्ता आपण पोचले ब्राह्मणवाडीमध्ये. तर या साईडला हा रोड आहे, तिकडे पुढे रेशन दुकान आहे, तिकडे आता आपण चाललोय. तर हे आहे रेशन दुकान. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, ग्रामीण आरोग्य केंद्र हे सगळं पंचकृषीतील गावांमध्ये आहे आणि 4-5 गावांचं आमच्या गावामध्ये रेशन दुकान आहे. इकडं चाललं होतं, इकडं चाललं होतं.
या साईडला रेशन दुकान आहे आणि या रस्त्याने आता आपण खाली चाललो आहे. हेच असतात रेशन दुकानामध्ये. चालू करता येतं दुकान होय काय. अगदी रस्त्याच्या साईडला इकडे बौद्ध विहार आहे आणि इकडे बौद्धवाडीतली घरं आहेत. तर हे आहे ना कविता वहिनींचं घर आहे. ते सगळे मुंबईला असतात. प्रत्येक ब्लॉगला त्यांच्या छान छान कमेंट असतात. आता आपण आहोत खालच्या वाडीमध्ये आणि इकडून सुतारवाडीमध्ये चाललो आहे आता. गावात काही प्रमाणात का होईना गुरे बघायला मिळतात. आता आपण सुतारवाडीच्या इथं पोचलोय आणि या साईडला आहेत घरं आहेत. इकडे राखणे आहे आणि बैल चरायला आणलाय. तिकडे पण आहे एक. मारतील की हो आहे ना. लोडणं म्हणून घातलेलं ह्या. तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय आणि तुमच्या गावाचं नाव काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. येवा कोकण आपलंच असा. तर आता नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय.